नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून आम्ही जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचा आजचा 9वा भाग। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक 1, कारखाने में कार्यरत कुछ लोगों की आयु वर्षों में निम्न प्रकार है। पहा, एक सिरीज दिली आहे अंकांची, बरोबर, आणि विचारलं काय आहे त्या उनके आयु का परिसर। आता सर्वात पहिले तुम्हाला प्रश्न आला की साला हे परिसर काय आहे। परिसर म्हणजे होते रेंज। स्टॅटिस्टिक चॅप्टरचा हा प्रश्न आहे। तर आपल्याला काढायला सांगितलं आहे रेंज, बरोबर। जेव्हा ही रेंज काढायला सांगितली म्हणजे परिसर काढायला सांगितला, एकच गोष्ट लक्षात घ्यायची, सिरीज कितीही मोठी असो कितीही लांब असो, सर्वात मोठा अंक सर्वात पहिले पकडायचा। आता या सर्वांमध्ये सगळ्यात मोठा काय आहे पहा बरं, 54, बरोबर। आता सर्वात मोठा पकडला, सर्वात छोटा पकडायचा। सर्वात छोटा कोणता आहे, 28 आहे का 27, 23, 22, नाही 23, बरोबर। दोन्ही भेटले आपल्याला। 53 काय आहे सर्वात मोठा, आणि 23 काय आहे, सॉरी 54 आहे सर्वात मोठा। 54 सर्वात मोठा आणि 23 सर्वात छोटा। तर या 23 ला या 54 मधून मायनस करायचं, किती उरतात 31। तर 31च हे परिसर आहे यांच्या आयूंचं, म्हणजेच ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। समजलं। याच्यानंतर परिसरवर कधी पण प्रश्न आला सेम पॅटर्न यूज करायचा, काहीच टेन्शन नाही घ्यायचं। कितीही लंबी सिरीज असो, मोठ्यात मोठा अंक शोधून काढायचा आणि छोट्यात छोटा अंक शोधून काढायचा, त्या दोघांची मायनस करायचं, येणारं उत्तर हे त्याचं परिसर आहे, बरोबर। चला नेक्स्ट। यदि किसी वस्तु का क्रय मूल्य उसके विक्रय मूल्य का 3/2 है तो लाभ या हानि प्रतिशत है। पहा, पर्सेंटेजचा प्रश्न आहे, सॉरी प्रॉफिट अँड लॉसचा प्रश्न आहे। काय म्हणतो प्रश्नात पहा, एका व्यक्तीने एक वस्तू घेतली आणि विकली सुद्धा, तर त्याचा लाभ सुद्धा लाभ किंवा हानी प्रतिशत किती आहे म्हणते। चला मांडून घेऊ आपण। हा, खरेदी आणि विक्री किंमतीचा मूल्य दिलं आहे, 3/2 हे मूल्य आहे। खरेदी केली नंतर विक्री केली आणि त्यांचं मूल्य दिलं, त्यांचं मूल्य किती दिलं आहे 3/2। तर त्यांनी विचारलं काय आहे की लाभ किंवा हानी किती झाली त्याला। आता आपण पाहू पहिले लाभ झाली की हानी झाली। तर काय म्हणते, खरेदी केली 3 ला आणि विकली किती 2 ला। तर 3 ची वस्तू 2 ला विकचा तर तुम्हाला हानीच होणार आहे ना। तर हानी झाली कितीची, 1 ची, बरोबर। पण किती वर झाली, 3 वर झाली। 3 वर 1 ची हानी झाली तर किती पर्सेंटची हानी झाली करा। हे कटले 100/3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 उरला 1, 33 1/3%। 33 1/3%ची हानी झाली। तर ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं राईट आन्सर असेल। अशा प्रश्नांमध्ये तर सर्वात पहिले तुम्ही हे पाहायचं की खरेदी आणि विक्री याच्यात काय घडलंय, खरेदी जास्त आहे की विक्री जास्त आहे, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, आपला आन्सर लगेच निघून जाईल। चला नेक्स्ट। किसी प्राकृतिक संख्या का प्रत्येक अंक या तो 3 या 4 है, यह संख्या 3 और 4 दोनों से विभाजित होती है, ऐसी सबसे छोटी संख्या क्या है। बाकी गोष्टी जाऊ द्या, मेन विचारलं काय हे लक्षात घ्या। काय म्हणते की अशी कोणती ऑप्शन मध्ये दिलेल्यापैकी अशी कोणती संख्या म्हणजे जी 3 आणि 4 न विभाजित होते। आता विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला सांगितल्या मी आधीच, त्या माहित असणं जरुरी आहे। 3 ची कसोटी काय म्हणते, दिलेल्या संख्यांची बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर तिथं 3 ची कसोटी लागू होते, बरोबर। 4 ची कसोटी काय म्हणते, दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर तिथं 4 ची कसोटी लागू होते। डायरेक्ट ऑप्शन उचलून आपण पहा, इथं कोणती कसोटी लागू होते, 3 ची।
संख्यांची बेरीज किती होते 9, पण 4ने भाग जातो का इथं? नाही. चला हे काढून टाकू. इथं पहा 4 आणि 4 8, 8 ला 3ने भाग जातो का? नाही. 4ने जातो, पण हे नाही पाहिजे आपल्याला, 3ने आणि 4ने दोन्ही जाणारी पाहिजे. हे बघा याची बेरीज किती होते? 4 8 12 16, 16 ला 3ने भाग जातो का? नाही. शेवटच्या दोन अंक आहे 8, 4ने जातो, पण 3ने जातो का? नाही. तर हे पण नाही. तर सरळ सरळ येत आहे आपलं ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर. कारण 4 8 12, 12 ला 3ने भाग जातो बरोबर, आणि ह्या शेवटच्या दोन अंकाला 4ने सुद्धा भाग जातो, म्हणजे ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. कधी कधी कॉमन सेन्स यूज करून पण आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. यदि एक संख्या दिली आहे, काय म्हणते? 11 से विभाज्य हो तो रिक्त स्थान का पूर्णांक है. इथं रिक्त स्थान आहे की रिक्त स्थान स्थानिक कोणती संख्या येईल असं विचारलंय, पण ती संख्या 11ने विभाज्य झाली पाहिजे. 11ची कसोटी माहिती आहे? तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, प्रत्येक आपल्याला आपल्या सेटमध्ये विभाज्यतेचा कसोट्यांचा प्रश्न येतच आहे. तर हे सगळ्याच विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करून ठेवा, जेणेकरून जर पेपरात तुम्हाला कसोट्यावर प्रश्न आला तर तो प्रश्न मार्क तुमचा गेला नाही पाहिजे. तर पाहू आपण. 60, 4 मधात ब्लँक आहे आणि 6 आहे. 11ची कसोटी काय आहे सांगा? 11ची कसोटी काय म्हणते? इव्हन ऑड नंबर आणि इव्हन नंबरवर, ऑड स्थानी आणि इव्हन स्थानांच्या संख्यांची जर आपण अंतर काढलं तर त्या अंतर एक तर 0 आलं पाहिजे किंवा 11 आलं पाहिजे, तिथंच 11ची कसोटी लागू होते बरोबर. आता इथं आपण ऑड स्थान पाहू. ऑड 6 4 10 6 16 बरोबर, आणि त्याचं अंतर इथं 0 आहे. अशी कोणती संख्या येईल ज्याने अंतर एक तर 0 येईल किंवा 11 येईल? पहा ऑप्शन मध्ये. 1 आला तर काय होणार आहे? 15 येणार आहे. चालेल का? नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 लागू नाही होत. पहा 3 टाकून पाहू. 16तून 3 गेले 13, 11 आले का? नाही. हे पण लागू होत नाही. 16 - 7 किती होतात? 9, हे पण लागू होत नाही. आता हे टाकू. 16 - 5 किती होतात? 11. म्हणजेच रिक्त स्थानावर जर 5 टाकला आपण तर ही संख्या लागू होते, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 5 या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. समजलं? चला नेक्स्ट. 2 कोटिपूरक कोणों का अंतर 40 डिग्री है, दोनों कोण होंगे. आता सर्वात आधी तर प्रश्न आहे कोटिपूरक कोण काय आहे? कोटिपूरक कोण म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल हा किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा. आणि सप्लिमेंटरी अँगल 180 डिग्रीचा. तर 90 डिग्री म्हटलं तर सरळ आहे की दोन अशा संख्या आहेत ज्यांचं ऍडिशन नंबर 90 येणार, पण त्यांचं अंतर 40 असणार. तर ऑप्शनहून डायरेक्ट जाऊ आपण. पहा या दोन संख्यांची बेरीज किती होऊन राहिली? 35 100 होते. तर हा कोणताच कोण भेटणार नाही, ऑप्शन नंबर हे कॅन्सल झालं. यांची पण 100 होते. 70 आणि 30 किती राहिले? 100. अंतर 40 आहे पण डिग्री किती भेटून राहिली? 100. चला हे पण लागू होत नाही. इथं पहा, इथं किती होऊन राहिलं? 110 आणि 70 किती होऊन राहिलं? 180. हे पण लागू होत नाही. आपल्याला पाहिजे 90 डिग्रीचा कोन आणि त्यातही त्याचं अंतर पाहिजे 40. पहा 25 आणि 65 यांचं अंतर 40 आहे आणि दोघांचे ऍडिशन केल्यावर आपल्याला मिळते 90. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. समजलं? सगळ्यात आधी तर कोटिपूरक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी अँगल पाठच करून घ्या की त्यांचा कोन कितीचा असतो. चला तर नेहमीप्रमाणे आपला होमवर्कचा प्रश्न पहा. लसावी आणि मसावीवर तुम्हाला प्रश्न दिलेला आहे आणि तुम्ही आपली पूर्ण सिरीज पहा. जेवढेही आपण सेट घेतले असं कॉमन लसावी मसावीचा प्रश्न घेतला नाही, एक्झाम ओरिएंटेड घेतले आहे. कारण इझी तर तुम्ही पण काढू शकता. एखादी संख्या दिली तुम्हाला 4 12 16, काढा रे बायाचा लसावी. तुम्ही काय करता? सरळ काढता. पण असे प्रश्न आपण घेतले आहे का? नाही. असे प्रश्न घेतले आहे जे एक्झाम मध्ये येऊ शकतील आणि येणारच. तर
हा होमवर्कचा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.